छत्रपति संभाजीनगर के फुलंब्री तालुका के शेलगांव में जल जीवन मिशन के तहत पीने के पानी टंकी का काम निर्माण कार्य चालू है। काम निकृष्ट तरीके से निर्माण चालू होने का आरोप गाँव वालों ने किया है। सरपंच, ग्राम सेवक, ग्रामीण लोगों ने बार बार ठेकेदार को सूचना देने पर भी ठेकेदार तो सुनने को तैयार ही नहीं। पानी के टंकी के फाउंडेशन में मुरम के अलावा मिट्टी दबाई जा रही है। टंकी के सीमेंट कंक्रीटीकरण को हाथ लगाने पर सीमेंट में मिट्टी के गोले निकल रहे हैं। ठेकेदार, सरपंच और ग्राम सेवक गांव के लोगों को गालियां गलौज की भाषा करते नजर आ रहे हैं। ठेकेदार को वरिष्ठ अधिकारी का आशीर्वाद मिलने की चर्चा गांव में लोगों की है। जल्द से जल्द इस काम की वरिष्ठ स्तर पर जांच की जाए, ऐसी मांग ग्रामीणों द्वारा की जा रही है। अन्यथा पंचायत समिति के सामने धरना देने का गाँव वालों ने कहा है। छत्रपति संभाजीनगर से संवाददाता संतोष पवार की रिपोर्ट। शेलगाव इथे जी पाण्याची टाकी चालू आहे ही हिच्याबद्दल आपण काय सांगाल? सर, आता सर्व गावकरी जमलेले आहे। तसेच या पाण्याच्या टाकीचे जे काम झालेले आहे ते निष्कृष्ट दर्जाचे झालेले आहे आणि त्यामध्ये काही असं हे जे खालचं सुद्धा खचलेले आहे, वरचं सुद्धा खचलेलं आहे। आणि उद्या जर आपण यावर पाण्याची टाकी जर उभी करायची आहे तर ही पाण्याची टाकी ज्यावेळेस उभी होईल त्यावेळेस जर यापासून काही दुर्घटना झाली तर याची जिम्मेदार कंत्राटदार साहेब राहील व कंत्राटदार साहेबांना यांना आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांना सांगितलेले आहे। ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच साहेब यांनी सुद्धा 2-3 वेळेस सांगितलं की तुम्ही हे काम कमी दर्जाचे करत आहे, तरी त्यांनी काही ऐकले नाही। यापुढे बलांडे साहेबाला बी आम्ही त्यांना प्रयत्न केले आहे, पण तरी त्यांनी आमचं काही कुठल्याही प्रकारची दक्षता घेतलेली नाही। आता आपण समोर बघून घ्या या पाण्याच्या टाकीचं काम कसं चालू आहे, वरचा कॉलम कसा झालेला आहे। आता सध्या जर असा कॉलम आहे तर उद्या पाण्याची टाकी आम्ही कोणत्या हिशोबाने उभी करायची आहे। आणि पाण्याच्या टाकीवर जर एखादा मुलगा असो, गावातील कोणी व्यक्ती असो, ते जर पाण्याच्या टाकीवर पाणी भरण्यासाठी आले आणि काहीतरी अपघात झाला तर हे आम्ही आमच्या गावाची आण कशी भरून काढायची आहे, एवढा प्रयत्न केला। आम्ही सर्वजणांनी कॉन्ट्रॅक्टदाराला सांगितलं की बा तुम्ही असं करा तसं करा, की यांच्या मागे कोणाच्या बलाढ्याचा हात आहे की नाही, पण आमच्या गावामध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे। तरी यांनी या कामाची दक्षता घ्यावी ही नम्रतेची विनंती आहे। शेलगाव येथे चालू असलेली ही जी पाण्याची टाकी आहे हिचं फार डुप्लिकेट काम चालू आहे आणि याच्यामध्ये कोणी देखरेख करत नाही आहे आणि त्याची योग्य ती मार्गदर्शन करून आणि योग्य ते काम मार्गी लावावे ही आमची विनंती। फाउंडेशनपासून जे काम झालेलं आहे हे इंजिनियरने येऊन योग्य ते प्रमाणात काम पाहणी करावी व योग्य मार्गदर्शन करून तिचं काम व्यवस्थित करावं ही आमची विनंती।